बागलाण तालुक्यामध्ये पोलिसांचा थरारक पाठलाग आहे। रात्र गस्तीवरील पोलिसांना संशयास्पद पिकअप दिसली आणि त्यानंतर सुरू झाला तब्बल अनेक किलोमीटरचा पाठलाग। पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिकअपनं अखेर दुकानाच्या पायरीला धडक दिली। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पोत्यांमध्ये बांधून ठेवलेली तब्बल 7 ते 8 गोवंश जातीची जनावरे आढळून आली आहेत। या कारवाईमध्ये एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोघे जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत। बागलाण तालुक्यातील सालेर परिसरात जायखेडा पोलिसांची रात्रगस्त सुरू असताना भरधाव वेगानं जाणारी एक पिकअप पोलिसांच्या निदर्शनास आली आहे। वाहन संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला, मात्र चालकानं वाहन न थांबवता डांग सौंदाणीच्या दिशेनं पिकअप पळवून नेले। जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळासाहेब निर्भवणे, चालक वनसे आणि होमगार्ड यांनी तातडीने पिकअपचा पाठलाग सुरू केला आणि सडाणा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे। यानंतर सडाणा पोलिसांनीही पाठलाग सुरू केला। पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी आणि चालक स्वप्नील तोटे हे रात्र गस्तीवर असताना त्यांनी मुंजवाड येथे पिकअप पळवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र चालकानं पोलिसांच्या वाहनाला कट मारत सडाण्याच्या दिशेनं वाहन वेगानं नेलं। रोकडोबा फाटा, मालेगाव कॅम्प, रावळगाव नाका आणि मोची कॉर्नर असा ठराविक पाठलाग सुरू असताना पिकअप मार्केट रोडवर आली। याचवेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप थेट एका दुकानाच्या पायरीवर जाऊन धडकली। यानंतर वाहनातील 3 जणांनी पिकअप सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी पाठलाग करून एका इसमाला ताब्यात घेतले, तर अन्य 2 जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले। पिकअपची तपासणी केली असता पोलिसांना धक्कादायक प्रकार समोर आला। वाहनामध्ये बांधून ठेवलेली गोवंश जातीची अंदाजे 7 ते 8 जनावरे आढळून आली। पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली। दरम्यान पसार झालेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतात। बागलाणमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोवंश तस्करीचा प्रयत्न उघडला गेलाय, मात्र या पिकअपमधून जनावरांची वाहतूक नेमकी कुठे आणि कोणाच्या सांगण्यावरून केली जात होती याचा तपास आता पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे।